हॅलो फ्रेंड्स, रुईज किचनमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. परत एक सुंदर अशी मटारची एक रेसिपी वेगळ्या पद्धतीची घेऊन आलेली आहे. खूप सुंदर टेस्टी अशी रेसिपी आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात आधी चॅनल सबस्क्राईब करा आणि ह्या मटारची उसळ एन्जॉय करा. बघूया रेसिपीला सुरुवात करूया. आता इथे मी 4 ते 5 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे. तेल छानपैकी गरम झाले की त्याच्यामध्ये 2 मोठे कांदे मी मोठे असे उभे चिरून घेतलेले आहेत. ते आपण तेलावरती टाकून घेऊया. आणि 2 मोठे टोमॅटो ते सुद्धा असे उभे मोठे असे चिरून घेतलेले आहेत. ते सुद्धा आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया. 15 ते 20 काजूगर घेतलेले आहेत. ते सुद्धा आपण त्याच्यामध्ये टाकून सगळं काही छानपैकी परतवून घेऊया तेलावरती आणि एक 10 ते 15 मिनिटासाठी कांदा टोमॅटो आपला नरम होण्यासाठी आपण हे झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे. एक 15 मिनिटं झालेली आहे. 15 मिनिटांनी छानपैकी आपले कांदा टोमॅटो नरम झालेले आहेत. 15 मिनिटं पण एवढी लागणार नाही, 10 मिनिटात सुद्धा होऊन जातं. आता ह्याची आपल्याला छानपैकी ग्रेव्ही तयार करून घ्यायची आहे. अर्धा कप पाण्याने खूप स्मूथ अशी पण पेस्ट करून घ्यायची. आता त्याच तेलामध्ये मी 2 तमालपत्र टाकून घेतलेली आहेत. वेगळं काही आपण भांडं पण यूज केलं नाही आहे किंवा तेल पण यूज केलं नाही. आणि जी आत्ता आपण कांदा टोमॅटो काजूची ग्रेव्ही तयार केली होती ती आपण छानपैकी मिक्सरमध्ये हे बारीक करून घेतली आणि त्याच्यात मी 1 कप मेजरिंग कपचं पाणी टाकून घेतलेलं आहे. आता हे सगळं काही व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया आणि आपण बाकीचे मसाले टाकायला सुरुवात करूया. इथे मी 1/4 टीस्पून हळद घेतलेली आहे. 1 टेबलस्पून गरम मसाला घेतलेला आहे. 3 टेबलस्पून किचन किंग मसाला घेतलेला आहे आणि 2 टेबलस्पून लाल तिखट घेतलेला आहे. सगळे मेजरमेंट डिस्क्रिप्शनमध्ये आहेत, तुम्ही तिथे बघू शकता. आता हे सगळं आपल्याला छानपैकी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. जसजशी आपली ग्रेव्ही शिजत जाईल त्याला छानपैकी कलर येत जाईल. आपल्याला वेगळा कलर वगैरे टाकायची काहीही गरज लागत नाही. आता इथे चवीनुसार मीठ टाकून घेते मी आणि परत एकदा आपली ग्रेव्ही ही व्यवस्थित मिक्स करून घेते. परत एकदा मी त्याच्यामध्ये अर्धा कप पाणी घेतलेलं आहे, कारण का जसजशी ग्रेव्ही शिजत जाते तसं थोडासा त्याला थिकनेस येत जातो. म्हणून तुम्हाला जशी पाहिजे तशा पद्धतीने तुम्ही ती घट्ट किंवा पातळ ठेवू शकता. पण एकदम पातळ पण आपल्याला ठेवायची नाही आहे. मीडियम अशी ग्रेव्ही ती ठेवायची आहे आपल्याला. आता इथे मी साधारण अर्धा कप मेजरिंग कपचा अर्धा कप असतं त्याचं आपण फ्रेश क्रीम घ्यायचं आहे. जर तुम्हाला फ्रेश क्रीम तुमच्याकडे नसेल, घरातली सिंपल मलाई घेतली तरीसुद्धा चालेल. मी तरी तशीच जास्त करून यूज करते. बाहेरचं क्रीम वगैरे यूज करण्यापेक्षा मी घरातली आपली मलाई यूज करते. ती आपण त्याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि ती सगळी व्यवस्थित अशी आपण त्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया. आता आपल्याला हे असं शिजत ठेवायचं आहे. तिथपर्यंत आपण दुसरी एक आता रेसिपी सुरू करूया. हे बघा, एका भांड्यामध्ये आता मी तिथे साधारण 3 ते 4 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे. तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये 1 टेबलस्पून आलं लसूण मिरचीची पेस्ट टाकून घ्यायची आणि ती तेलामध्ये छानपैकी परतवून घ्यायची. त्याच्यामध्ये 1 टीस्पून धणे आणि जिरा अशी मिक्स पावडर घेतलेली आहे. मीठ चवीनुसार टाकून घेतलेलं आहे. 1 टीस्पून चाट मसाला घेतलेला आहे. त्याने आपल्या या आता पुढच्या ग्रेव्हीला छानपैकी चटपटीत टेस्ट येईल. ते सगळं आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. तिथपर्यंत आपली कांद्याची ग्रेव्ही आहे ती शिजतेच आहे. इथे आता मी एक छोटा कांदा घेतलेला आहे. तो अशा पद्धतीने त्याच्या एक पाती आपण काढून घेतलेले आहेत. आणि सिमला मिरची पण एक छोटी घेतलेली आहे, तीसुद्धा अशी उभ्या पद्धतीची चिरून घेतलेली आहे. ते सगळं आपण आता ह्या तेलावरती टाकून नुसतं परतवून घ्यायचं आहे. आपल्याला काही जास्त शिजवायचं नाही आहे हे. आता इथे हे सगळं व्यवस्थित हे करताना आपण त्याच्यामध्ये मेजरिंग कपचा 1 कप मी बॉईल केलेले मटार, आपले हिरवे मटार जे असतात ते आता आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे. मटार ऑलरेडी आपण ते शिजवून घेतलेले आहेत, त्यामुळे आपल्याला ते मटार शिजवायला वेळ जाणार नाही. कारण का कांदा आणि सिमला मिरची ती आपल्याला फक्त तेलावरती जस्ट परतवून घ्यायची आहे, खूप शिजवायची नाही आहे. मटार हे कच्चट लागतील, त्याच्यामुळे आपण ते बॉईल केलेले मटार इथे टाकून घेतलेले आहेत. हे फक्त एक थोडंसं असं आपण मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती मी 1/4 टीस्पून काळी मिरीची पावडर टाकून घेतलेली आहे. हे बघा, आपली ग्रेव्ही इथे छानपैकी शिजलेली आहे.
आता आपण जी मगाशी हे मटार आणि कांदा सिमला मिरचीचे जो नवीन एक हे तयार केला होता बॅटर, तो आपण ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया की त्याचे सगळे फ्लेवर पण आपल्या ह्या आत्ताच्या ग्रेव्हीमध्ये जातील आणि हे सुद्धा सगळं व्यवस्थित मिक्स होईल. आणि ते फक्त आपल्याला ढवळून घ्यायचं आहे. आपल्याला ते सुद्धा जास्त शिजवायचं नाही आहे. एक 10 ते 15 मिनटासाठी असंच ते शिजत ठेवायचं आहे. सगळं एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं की दोन्ही गोष्टी एकमेकांमध्ये मिक्स झाल्यानंतर त्यांचे फ्लेवरसुद्धा सगळे आपले त्याच्यामध्ये मिक्स होऊन जातील. आणि हे असंच आता आपल्याला हे शिजत ठेवायचं आहे एक 10 मिनटासाठी. आणि की बघा 10 मिनटानंतर एकदम सुंदर टेस्टी आपली मटारची ही नवीन पद्धतीची उसळ ग्रेव्ही मटार मसाला जे काही आहे ते तयार झालेलं आहे. खूप सुंदर टेस्टी अशी रेसिपी तयार झालेली. रेसिपी आवडली असेल तर मला नक्की कमेंट्स करून सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. चला बघूया आपण आता नवीन एक रेसिपी.